हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी योगेश सावंत नावाच्या तरुणाला अटक। तरुणाला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा फोन, आशिष शेलार यांचा आरोप, तर शंभूराज देसाईंचं चौकशीचं आश्वासन। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार। पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजितदादांना टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंत यांचे स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे ही मानसिकता ठेवूनच यावं, विनायक राऊतांचा हिटोला। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक, मात्र केंद्रीय निवडणूक समितीच उमेदवार ठरवणार, भागवत कराडांचं वक्तव्य। तर गद्दारांना भाजपची वेठबिगारी करावी लागणार, अंबादास दानवेंची टीका। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता, तर उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार आणि माधुरी दीक्षित यांच्या नावाचा देखील समावेश। गल्लीचं राजकारण फार झालं, आता दिल्लीला जायची तर इच्छा, धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। तर गडचिरोली भाजपकडून आत्राम यांना विचारणा, मात्र भाजपच्या तिकिटावर लढू नये, दादांची भूमिका, सूत्रांची माहिती। वंचितला 27 जागांचा प्रस्ताव नाही, तर केवळ तयारी। वंचितसह महाविकास आघाडी एकत्र 48 जागांवर लढणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान, अशोक चव्हाण, कल्याण काळे, अमरसिंह पंडित यांच्या कारखान्याला मदत, मात्र पंकजा मुंडे, संग्राम थोपटे, अशोक बापू यांच्या कारखान्यांना मदत नाही। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर पंकजा मुंडे आज मुंबई दौऱ्यावर, मुंबईतील कांदिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। दक्षिण मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत होणार, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल बोलले ते योग्यच, भाजपला संपून 2019ला ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं होतं, आशिष शेलार यांचं वक्तव्य। हॉटेल कर थकबाकी प्रकरणी निलेश राणे यांना पुणे महापालिकेकडून दिलासा, राणे यांच्याकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा, उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याच्या आक्षेपानं थकबाकी शून्य। सलीम कुत्तासोबतच्या पार्टीवरून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा नोंद, पोलिसांवर दबाव, राजकीय सूडबुद्धीनं कारवाई, बडगुजर यांचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।